श्री स्वामी समर्थ। तर माझ्या भक्तांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक जाणून घ्यायची असेल तर ही व्हिडिओ स्टार्टिंग टू एंड पूर्ण बघा। ते बघितल्यानंतर तुम्हाला सर्व काही समजणार आहे आणि या आयुष्यात कसे पुढे जायचे आहे आणि हे आयुष्यात काहीतरी नवीन कसे करायचे, या आयुष्यात काहीतरी लोकांना बनवून काय दाखवायचे, हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर ही व्हिडिओ पूर्ण बघा। पण त्या अगोदर तुम्ही या चॅनल वरती नवीन असाल ना, एकदा नक्कीच सबस्क्राइब करा, कारण की येत्या काही दिवसांमध्ये आमच्या चॅनलवरती असे व्हिडिओज येणार आहेत जे व्हिडिओज पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल व तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी लक्ष दिसेल। तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी करू शकाल, तुम्ही तुमच्या आयुष्यात कसे पुढे जायचे ते शिकू शकाल आणि स्वामी तुमच्याबद्दल काय मनात ठेवतात व तुमच्याबद्दल काय विचार करतात ते सर्व येत्या काही व्हिडिओमध्ये मी तुला सांगणार आहे। म्हणून या चॅनलला सबस्क्राइब करून ठेव। पण त्या अगोदर ही व्हिडिओ ही अत्यंत महत्त्वाची होणार आहे, म्हणून ही व्हिडिओ पूर्णपणे पहा। तर कोणतीही गोष्ट करण्याअगोदर तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव आणि त्यानंतर तू तुझ्या आई बाबांवरती आणि त्यानंतर तू माझ्यावरती विश्वास ठेव। स्वतःचा आत्मविश्वास वाढव, स्वतःवरचा विश्वास वाढव आणि बघ कशी गंमत होते ती जी लोक आज तुझ्यावरती हसत आहेत व तुझी चेष्टा करत आहेत व पाठवून तुझ्याबद्दल बोलत आहेत, त्यांच्या तोंड कसा खाली पडणार आहे ते तुम्ही पाहतच राहा। आणि त्यानंतरचा मुद्दा येतो, आपल्याला असे वाटते की आपल्याला चांगल्या कर्मांचे चांगले फळ मिळत नाही, किंवा आपल्या मनाचा भ्रम आहे, कारण आपण सत्य पाहू शकत नाही, वास्तविकता पाहू शकत। पाहण्यास कर्माचा नियम स्वतःच्या मार्गाने कार्यरत काय वाटते त्यावरून कर्माचे नियम बदलत नाही। मी आज स्वतःहून तुझ्याशी बोलत आहे। जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर हे चॅनल नक्की सबस्क्राइब करून ठेवशील। मला माहित आहे की तुम्ही सकाळ संध्याकाळ माझे नामस्मरण करता, ते करत रहा। मी तुमच्याशी घरी बोलत नसलो तरी मी तुम्हाला पूर्णपणे समजून घेत असतो। तुला जर कोणतं फळ हवा असेल तर तू त्या फळाला मिळवण्यासाठी लागणारी करावीच लागेल, नाहीतर तुझं मागणं असे असेल की बिना मेहनत करता ते तुला मिळेल। पण असं नाही, तू तर थोडी मेहनत तुला घ्यावीच लागणार आहे। तुझ्या घरात जर सुख समाधान शांती असण्यासाठी रोज घरातील सर्व लोकांना घरात शांतता ठेवण्यास सांग, कारण शांततेत माझा प्रवास असतो। मी तुला फोटोमध्ये तर दिसत आहे, पण तुझ्या मनात कायम असेल। हा संदेश तू जास्त लोकांपर्यंत पोहोचावं। तू तर माझा स्वामी भक्त आहेस, तुझ्यात इच्छा मी पूर्ण करणारच आहे, पण त्यासाठी तुला संयम बाळगावा लागेल। माझ्या मंत्र्यांचा जप कर, मनात कोणतेही वाईट विचार आणू नकोस, सगळ्यांचं चांगलं करण्याची भावना मनात ठेव। तुझं नक्कीच चांगला होणार आहे। मला माहित आहे की तू सगळ्यांचं चांगलं करतोस, पण तुझं चांगला होत नाही ते देखील लवकरात लवकर होईल। फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते। उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ, त्यांच्या अडचणी आयुष्यात
उभे तर मनात असतात। ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल। या गोष्टी तू कायम लक्षात ठेव की तू तुझ्या मनावरती विजय मिळव आणि त्याच दिवसापासून तुला यश मिळणे चालू होईल व तुझे आयुष्य बदलण्यास वेळ लागणार नाही। आणि तू सत्य या गोष्टी ऐकत राहा। सत्य या गोष्टी तू ऐकल्याने धीर मिळते, तुला एक पाठिंबा मिळतो। म्हणून हे व्हिडिओज तू असेच पाहत राहा आणि ते पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनल वरती असे भरपूर स्वामींचे व्हिडिओ देतात जे की हृदयाच्या जवळून जातात। आणि वादळे व अडथळे व भरपूर मोठ्या अडचणी हे प्रत्येकाच्या जीवनात येत असतात आणि त्या अडचणींना घाबरून माघार घेऊ नये, तर आपण ज्या अवस्थेत आहोत, आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्या परिस्थितीला मात देऊन, त्या अडचणींना मात देऊन पुढे जाणे हेच म्हणजे स्वामीचे मार्गावर जाणे। आणि जेवढ्या वेगाने तुला अडचणी येतात त्या अडचणी सुद्धा तुझ्या तेवढ्याच वेगाने निघून सुद्धा जाणार आहेत। फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि तुझ्या आयुष्यात जे तुझ्या अडचणी आहेत, जी तुझ्या अडथळे आहेत ते महत्त्वाचे नाही, तर तुझ्या अडथळ्यांना मात कसा देतोय आणि त्यांच्याशी दोन हात करून त्यांना पाठी सोडून पुढे कसा जातोय व त्यातून कशा अवस्थेत बाहेर येतोस हे सर्वात महत्त्वाचे असते। आणि याच ठिकाणी प्रत्येक माणूस चुकतो। अडथळे आणि अडचणी आल्यावर ती प्रत्येक माणूस स्वतःच्या जीवनात हारतो व चुकतो। फक्त तुला हे निर्णय ठाम ठेवायचे आहेत, तुझ्या आयुष्यात आता अडचणी असतील व नंतर अडचणी येतील, फक्त त्या अडचणींना माध्यम पुढे जायचं आहे। व आता मी तुला जे काही सांगत आहे ती तुला समजत असेल तर तुम्ही व्हिडिओ आणखीन पुढे बघ, कारण कित्येक लोक फक्त बघतात, फक्त ते बघण्याचं काम करतात, फक्त ते समजून घेत नाहीत व ते मनापासून ऐकत नाहीत, म्हणून तो माणूस या आयुष्यात मागे राहतो। व मला हे सुद्धा माहित आहे तू त्यातला माणूस नाही आहेस, म्हणून तू तुझ्या आयुष्यात एकदम ठाम व्यक्ती राहा। कोणीच तुला पाडू नाही शकत, कोणीच तुला रोखू नाही शकत आणि कोणीच तुला खेचून नाही शकत, असा व्यक्ती तुझ्या आयुष्यात तू भरून दाखव। ह्यालाच तर म्हणतात स्वामी प्रसन्न होणे। तुझ्या आयुष्याच्या अडचणी आले आहेत त्या म्हणजे तुझ्या आयुष्यातले अनुभव आहेत आणि ते अनुभव तू लक्षात ठेवशील हे सुद्धा वचन दे। आणि त्या अडथळे जे अडचणी तुझ्या कोणत्या कारणामुळे आलेत ते सुद्धा लक्षात ठेव व कोणत्या व्यक्तीमुळे आलेत व कोणत्या कर्मामुळे आहेत व कोणत्या गोष्टीमुळे आलेत हे सुद्धा लक्षात ठेव व त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न कर। आणि आज जे मी तुला जेही सांगत आहे तू नेहमी लक्षात ठेवशील असे मला वचन दे, तेव्हा मला सुद्धा चांगले वाटेल की माझा जो भक्त आहे तो सुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवतो, तो सुद्धा माझ्या या गोष्टी सांगत आहे तो समजून घेऊन तू स्वतःच्या आयुष्यामध्ये तसं काहीतरी करत आहे। आणि जर आता मी तुला जे काही सांगतोय ते तुला थोडे तरी आवडत असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेव, कारण काही दिवसांमध्ये अशा काही व्हिडिओ येणार आहेत, त्या व्हिडिओ पाहून त्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघेल व तू एकदम मजबूत व्यक्ती सुद्धा म्हणशील। म्हणून या चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेव। तर आज मी तुझ्या गोष्टी सांगितल्या आहेत ते तुझ्या आयुष्यातून नेहमी लक्षात ठेव व तुझ्या आयुष्यात तू काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न कर। चल मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।